कर्नाटक बेलगावमध्ये येणारा भव्य राजहंसगड उर्फ येल्लूरगड. तर चला मित्रांनो, हा भव्य किल्ला बघायची सफर सुरू करूया. महादेवाचं मंदिर असं कुठं चाललंय आता? कुठली? बेळगावमध्ये. तर आता पण आलोय राजहंसगडला, त्यालाच येल्लूरगड म्हणतात. तर चला आपण आणि आता आपण चालले महाराजांची मोठी मूर्ती बघायला. आणि गर्दी तर खूप आहे इथं. बाकी तर स्कूल पिकनिक पण आलेली आहे. आम्हाला वाटलं गर्दी नसेल तर पक्का गर्दी निघाली. बाकी इथून एंट्री आहे, इथून एंट्री घेऊ आपण वरती गडावर जाण्यासाठी. तर गाड्या आपल्या डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी येतात आणि हे आहे दरवाजा. आणि इथून आपण फक्त हार्डली 10 मीटर्स किंवा 20 मीटर्सच्या अंतरावर डायरेक्ट महादरवाजा आहे. तर ट्रॅकिंग एवढी नाही आहे. आणि आता तुमच्या समोर आहे महाराजांची खूप मोठी प्रतिमा. बाकी त्या साईडला सूर्य आले तर थोडं हे होते. तर बाकी तर महाराजांचा पुतळा इथून एकदम जवळ एकदम मोठा दिसतोय. लांबून येते की बारीक दिसतो. खाली काही नजारा असा आहे. इकडे येल्लोर सिटी दिसते आणि लगेच इकडे महाराजांची प्रतिमा. आत्ता एवढी गर्दी होती, आता कोण नाही. मस्त आहे, मस्त प्रतिमा आहे. आणि पूर्ण असं किल्ल्यावर गार्डन टाईप केलं आहे. म्हणजे सगळे व्यवस्थित ठेवलं आहे. किल्ला पूर्ण स्वच्छता आहे. पुढंच आहे महादेवाचं मंदिर प्रतिमाच्या समोरच आहे. आता तिथं जाऊया. आणि इथून आहे प्रवेशद्वार किल्ल्याचा. 2 प्रवेशद्वार. जर मला तुम्हाला सांगत नाही मीच बॅग खुलेली एकदम काही बुक करून. अच्छा. सो आत्ता आपण तटबंदीवरनं चाललो आहे. आणि पुढंच बघू शकता पूर्ण गड आपण आता फिरलेलो आहे. मागं माझ्या महादेवाचं मंदिर आहे आणि कृष्णासोबत पुढे चाललं. आता आपण मस्तपैकी पण किल्ला एक नंबर आहे. स्वच्छता वगैरे मस्त. इकडे आहे येल्लोर सिटी. ज्या मागचा व्ह्यू बघा एकदम कडक आहे. आणि पुढचा व्ह्यू बघा तो पण एकदम मस्त आहे. तर माझ्या पुढे एक मंदिर आहे, ते महादेवाचं मंदिर आहे. तर एकदम मस्त बनवले ते. वरती कळस पण आहे आणि आपण प्रदक्षिणा पण मारतोय. म्हणलं की आपल्याला पेट्रोल भरायला थांबायचं होतं, पण दादांनी डायरेक्ट गडावर डायरेक्ट गाडी आणली. तर ते सॉरी त्याबद्दल. सॉरी. ओके. आणि मंदिराच्या प्रदक्षिणा झालेल्या आहे. आता आपण खाली उतरून तिथून आणि मग आपल्या गाडीकडे जाईन. बाकी हा वाला रस्ता होता आपण येता की नाही जाता की नाही म्हणून हाच सेम रस्ता आहे. डायरेक्ट आपण ते व्हाईट हाऊसपाशी भेटेन. तर इथं खाली आहे महादरवाजा. इथून एंट्री घ्यायची आणि इथं निघतो मंदिरासमोर डायरेक्ट. एकदम मस्त मोठा आहे. आणि ह्याच्या समोर महाराजांची प्रतिमा. तर आता आपण चाललोय महादेवाच्या पाया पडायला. आता जाऊ आत. आपण घंटी वाजवू. आपली महादेवाची पिंड आहे इथं. आपण आता महादेवाला प्रदक्षिणा घालू. मागच्या मंदिराला घालतो, आता महादेवाला घालू. बाकी मग
गडाला अच्छा गडाला पण प्रदक्षिणा घातली, आता मंदिराला पण घालू. बाकी आपला दादा पुढे आहे. आणि आता आपण चाललोय गाड्यांकडे. सगळा किल्ला बघून पण झाला आहे. आता आपण इथून निघू खाली गाडीपर्यंत. हा दरवाजा आहे. चला पेरू 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 घ्या पेरू. चला पेरू घ्या. हे आहे. आता आपण चाललोय गाडीकडं. बाकी नजारा बघा इकडला. फायनली आपला गड बघून झालेला आहे आणि आता आपण चाललोय दुसरं डेस्टिनेशन काय. तर हा गड तर हा गड कसा आवडला तुम्हाला नक्की सांगा. मूर्ती कशी होती आणि मंदिर कसं होतं. तर आता आपलं जस्ट पाणीपुरी खाऊन झालंय. आता आपण जाऊ गाडीकडं. गाड्यांमध्ये बसून मग आता आपण जाऊ कोल्हापूरला. महादेवाचं दर्शन करून घेऊ. बाकी सगळी रेडी आहे. बाकी आपला दादा करतोय इथून झाली बोलो तिकडं हे करते अनलॉक करतोय. 2 वेळा केलं नाही झालं पण 4थ्यांदा केल्यानंतर झालं त्याचं. गड कसा वाटला. तिथं मस्त वाटला गड. बाकी आता आपण जाऊ गाड्यांमध्ये बसू. थंडी लागायला चालू झाली. ताई म्हणली अशी आपली हा अशी ताई म्हणली. बाकी स्वेटर घेऊ काढून जॅकेट